पेट्रोल 150 रुपये, गॅस सिलेंडर 300 रुपयांनी महागलं, शेअर बाजार रक्ताळला, पालेभाज्या, अन्नधान्य सगळं काही महागलं, गॅसचा तुटवडा, हॉटेल, मेस सगळं काही महागलं. सगळीकडे गॅस टंचाई, पेट्रोल टंचाई आणि महागाईचं राज्य. बापरे, हे ऐकायलाही किती भीतीदायक वाटतंय ना. पण विश्वास ठेवा, हे संकट आपल्या देशाच्या दारापर्यंत येऊन ठेपलं होतं. अमेरिका, इस्रायल विरुद्ध इराणच्या युद्धात इराणनं हॉर्मुझ सामुद्रधुनीची कोंडी केली. हॉर्मुझमधून जाणारे प्रत्येक मालवाहू जहाज इराणी मिसाईल्सच्या निशाण्यावर होते. यामुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडेल की काय अशी भीती व्यक्त केली जात होती. पण अशातच दिल्लीतून सूत्र फिरली, हॉर्मुझ सामुद्रधुनी खुली झाली. हो, हे खरंय. हॉर्मुझ सामुद्रधुनी इराणनं भारतासाठी खुली केली आहे. ज्या जहाजावर आपल्या देशाचा तिरंगा फडकेल त्या जहाजावर इराणी सैन्य तिरक्या नजरेनं पाहण्याची हिंमतही करणार नाही. पण हे सगळं कसं शक्य झालं? हॉर्मुझ सामुद्रधुनी आपल्या देशासाठी कशी खुली झाली? भारतानं हे कसं करून दाखवलं? याचीच इंटरेस्टिंग गोष्ट या व्हिडिओमधून पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आणि न्यूज 18 मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. हॉर्मुझची सामुद्रधुनी म्हणजे जगाची ऑइल नस. जगातील 20 ते 30% तेल इथूनच वाहतं. भारतासाठी तर ही सामुद्रधुनी अक्षरशः लाईफलाईन. आपल्या देशाचं तब्बल 60 ते 80% तेल याच चिंचोळ्या मार्गातून भारतात येतं. पण इराणनं हीच लाईफलाईन बंद केली. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सुप्रीम लीडर आयातुल्ला खामेनी हे मारले गेले आणि त्यानंतर इराणनं हॉर्मुझ बंद केलं. या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या मालवाहू जहाजांवर इराणनं थेट हल्ला चढवला. या सामुद्रधुनीत भारतासहित अमेरिका आणि युरोपची अनेक जहाजं अडकली आहेत. भारताची पुष्पक आणि परिमल सारखी महाकाय जहाजं तिथे अडकून पडलेली. यामुळेच देशात इंधन आणि गॅसचा तुटवडा पडण्याची चिन्ह दिसत होती. महागाईचा भडका उडून सामान्यांचं कंबरडं मोडण्याची दाट शक्यता होती. पण या सगळ्या संकटाला देशाचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी परतावून लावलंय. हॉर्मुझ खुलं करण्यासाठी जगातील बलाढ्य देश इराणला धमकावत होते. पण भारतानं संवादाचा मार्ग निवडला. एस जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांना फोन लावला, त्यांच्याशी चर्चा केली आणि हॉर्मुझ खुली झाली. ही केवळ चर्चा नव्हती, तर भारताच्या स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमीचं दर्शन होतं. यातून भारतानं काय करून दाखवलं माहितीये? जगात 2 गट पडलेत, एक रशिया इराणचा आणि दुसरा अमेरिका युरोपचा. भारतानं कुणाचीही बाजू न घेता आधी आमचं हित हे ठणकावून सांगितलं. यामुळे जिथे अमेरिकेची जहाजं जायला घाबरत आहेत, तिथे भारतीय ध्वज असलेली जहाजं दिमाखात हॉर्मुझ पार करणार आहेत. इराणनं भारताला स्पेशल विंडो दिली आहे. हा भारताच्या परराष्ट्र धोरणाचा सर्वात मोठा विजय आहे. याला खऱ्या अर्थानं आपण मुसद्देगिरी म्हणू शकतो. एकीकडे भारत UN मध्ये शांततेचा ठराव मांडणाऱ्या देशांसोबत उभा राहतो, तरीही इराण भारताचा रस्ता अडवत नाही. का? कारण भारतानं कधीही कुणाच्या दबावाखाली येऊन आपलं धोरण बदललं नाही. जगात युद्ध सुरू असताना स्वतःच्या देशाची अर्थव्यवस्था सुरक्षित ठेवणं हे भारतानं जगाला करून दाखवलंय. आज हॉर्मुझ खुला आहे कारण भारताची डिप्लोमसी पक्की आहे. ही बातमी फक्त जहाजांची नाही, तर तुमच्या घरच्या बजेटची आणि भारताच्या वाढत्या ताकदीची आहे. जर संकट टळलं असेल तर त्यामागे आपली खंबीर भूमिका आहे. तुम्हाला काय वाटतं? जयशंकर यांच्या सायलेंट कामगिरीबद्दल तुमचं मत काय? कमेंट्समध्ये नक्की सांगा.